मी आरिफ खान, जय हिंद। मी आरिफ खान, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जय हिंद चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष। मी आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला किंवा भारत सरकारला ही विनंती करू इच्छितो की जे 50 रुपयाचा दंड तुम्ही जो हायकोर्टाने निकाल दिला तो आम्हाला मान्य आहे, पण ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून तुम्ही दंड घ्यावा। मागच्या दंडातनं जर हे केलं तर गाड्यांच्या किमतीसुद्धा तेवढ्या नाहीत, तेवढे दंड झालेले। तर तो एक निकाल एकनाथ शिंदे साहेब किंवा महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो हात जोडून की ते एक दंड मागे घेण्यात यावा आणि जे ड्रायव्हर लोकांसाठी सुरक्षा कायदा उभा करावा। म्हणजे रोडला जर अपघात झाला तर त्याची सुरक्षा देण्याची हमी द्यावी। टोल नाक्यावर रोड टॅक्स तरी घ्यावा किंवा टोल टॅक्स तरी घ्यावा। पर्यावरण कर, PUC आणि ग्रीन टॅक्स हे ती एकाच प्रकारचे टॅक्स आहेत, ते ती एकाच प्रकारमध्ये एकदाच त्याचं घ्यावं। ते 3100 रुपये ह्या तिघांचा हिशोब होतो, त्याच्यामध्ये 6 कोटी कमर्शियल गाड्या, कारमध्ये जर हिशोब केला तर 9 कोटी गाड्या आहेत। आता PUCमध्ये 100 रुपयाने जर हिशोब केला तर 9 कोटी गुणिले 100 रुपये दर वर्षाला आम्ही ते देतो। म्हणजे 1 रुपयाने जर हिशोब केला तर 145 कोटी लोकसंख्या आहे आता भारताची। त्याच्यात एका मिनिटाला आम्ही भारत सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाला 145 कोटी रुपये आम्ही दरवर्षी दरवेळेस आम्ही एका दिवसात एका मिनिटाला भारत सरकारला देतो। दुसरी राहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो चेकपोस्ट आहे ते जसं मध्य प्रदेशच्या सरकारने 1 जुलै 2024ला चेकपोस्ट बंद केला आहे, तो बी चेकपोस्ट कुठल्याही परिस्थितीत ह्या महाराष्ट्र शासनाने बंद करावा, कारण त्याचा काहीच फायदा नाही। आम्ही चेकपोस्टवरनं अमेरिकेत जात नाही किंवा पाकिस्तानात जात नाही, आम्ही भारतातच फिरतो। मग चेकपोस्ट कशाचा? चेकपोस्ट घ्यायचं कारण काय? तर तुम्ही जेव्हा अंडरलोड किंवा ओव्हरलोड तुम्ही पोलीस स्टेशन तुम्ही चेक केलं जातं, टोल नाक्यावर तुमचे अंडरलोड चेक केलं जातं, तर ते अंडरलोडचे जे पैसे तुम्ही घेता ते बंद करावं। पोलिसांनी मी हात जोडून विनंती करतो की पोलिसांच्या घरी जशी बायका पोरं आहेत, प्रशासनाच्या घरी जशी मुलं बाळं आहेत, तशी ड्रायव्हरच्या घरीसुद्धा मुलं बाळं आहेत। तर त्याची चिरीमिरी घेण्यापेक्षा त्यांना मदत करावी। पोलिसांनी जर कायदा पाळला तर बाकीचे लोक कायदा पाळतील असं माझं स्पष्ट म्हणणं। मी तुमच्या माध्यमातून हे विनंती करतोय की महाराष्ट्र शासनाला की कृपया हे 50 रुपयाचा दंड आणि हे रोड टॅक्स, टोल टॅक्सचा जो रोड टॅक्स तरी घ्या, नाहीतर टोल टॅक्स तरी घ्या, पर्यावरण PUC तरी घ्या किंवा पर्यावरण कर तरी घ्या। आणि जो नरेंद्र मोदी साहेबांनी 2015ला जे निवेदन दिलं होतं आणि JR काढला होता की जर ड्रायव्हर ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला तर त्याला 5 लाख रुपये भारत सरकारकडनं भारत सरकारकडनं मिळतील, पण 2015पासून 2024पर्यंत अजून एकाही ड्रायव्हरला त्याची मदत मिळाली नाही। ट्रक मालकांना जसं लुटलं जातं आहे आज भारतामध्ये की बुवा तुमचा ओव्हरलोड असो नसो, आणि ट्रान्सपोर्टवाले त्याचे ट्रक मालकांचे पैसे हे वेळेवर देत नाही। ट्रान्सपोर्टवाले ते पैसे वापरतात, कंपनीकडनं भाडं घेतात आणि ट्रक मालकांना 2-2, 3-3 महिने भाडं देत नाही। मी ट्रान्सपोर्टवाल्यांना सुद्धा विनंती करतो की वेळच्या वेळ भाडं द्या। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जर कायदे पास नाही झाले तर मी टोकाचं बोलतोय थोडंसं, हे जर कायदे पास नाही झाले तर आमचे ड्रायव्हर मालक आणि ट्रक मालक, ड्रायव्हर चालक सगळे, ओला, उबेर, रिक्षावाले, टेम्पोवाले, क्रेनवाले, JCB फॉकलनवाले, कारवाले सगळे ह्यावेळेस आम्ही ह्या सरकारला मतदान करणार नाही। तर ह्याच्यावर आमची ही भारत सरकारला विनंती आहे, जर तुम्ही सहज घेत असाल, सरकार हे जर सहज घेत असेल तर बेमुदत चक्का जामचं आव्हान मी ह्या तुमच्या माध्यमातून सगळ्या भारतासाठी करतो आहे। आमची संख्या भारतामध्ये 6 कोटी ट्रक आणि 9 कोटी जे कार लाईन आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सगळ्यांना बंद करायला सांगू। आमचा आणि ट्रान्सपोर्ट युनियनचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, ट्रान्सपोर्ट युनियन आणि आमचा काही एक संबंध नाही। ट्रान्सपोर्ट युनियनवाल्यांनी 1930 साली ट्रान्सपोर्ट युनियन भारतामध्ये झाली, पण ट्रक मालकांसाठी, गाडी चालकांसाठी यांनी आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही। डिझेल, पेट्रोल वाढल्यानंतर, टोल टॅक्स वाढल्यानंतर बी सध्या आता या महिन्यामध्ये 10% टोल टॅक्स वाढलेला आहे, त्याच्याबद्दल बी काय आवाज उठवलेला नाही। हिट अँड रनच्या कायद्यातसुद्धा त्यांनी फसवणूक केलेली। हा स्टे फक्त आहे, आज ना उद्या हिट अँड रनचा कायदा लागू होणार आहे, ज्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड आहे। तर हा कायदा फक्त ट्रकवाले किंवा गाडी ड्रायव्हर लोकांसाठी नाही, 145 कोटी लोकांना हा कायदा लागू झालेला आहे। काही अफवांनी यांनी फक्त ट्रक मालक किंवा काही चॅनलवाल्यांनी माफ करावं, पण काही चालनवाल्यांनी फक्त ट्रक दाखवत होते, त्यामुळे लोकांना वाटत होते की हा ट्रकलाच फक्त कायदा आहे। हा सगळा 145 कोटी लोकांना कायदा आहे। हिट अँड RTO बद्दल माझं असं म्हणणं आहे की त्यांनी वेळेवर गाड्या पासिंग कराव्यात,
त्याच्यानंतर त्यांचं इनलिगल त्यांनी 50च्या 50 गाड्या, ते सगळ्यात मोठी कंप्लेंट RTOची अशी आहे की प्रत्येक RTOला वेबसाईट आहे, पण फक्त संध्याकाळी 15 ते 20 मिनटासाठी ती वेबसाईट खुलली जाते आणि ते बी फक्त एजंट लोकांना खुलती, सामान्य नागरिकांना ती वेबसाईट मिळत नाही। पासिंगसाठी नंबर लावण्यासाठी लोक एक महिना तरसत असतात, पण पासिंगच्या टायमाला 3000 रुपये एक्स्ट्रा देऊन RTOला पासिंग केली जाते गाडी। इनलिगल आहे हे। आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आम्ही भारत सरकारला आर्थिक मदत करायला तयार आहोत। फक्त आमच्या ज्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे आम्ही एक मागणी करतो की आम्हाला ट्रेड सर्टिफिकेट मिळावं, गाड्या विक्रीचं ट्रेड सर्टिफिकेट मिळावं। आम्ही 1800 कोटी रुपये दरवर्षी भारत सरकारला देण्यास तयार आहोत। 3000 रुपये प्रत्येक, 8 लाख मेंबर आहेत आमच्या संघटनेचे, ऑल इंडिया लेवलला भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे। प्रत्येक 3 लाख रुपये 3000 रुपये आम्ही दरवर्षी भारत सरकारला ट्रेड सर्टिफिकेटच्या बदल्यात देऊ। आम्ही स्वतःहून ऑफर करतोय, पण त्याच्या बदल्यात आम्हाला ट्रेड सर्टिफिकेट मिळावं, जेणेकरून आम्हाला पुढं RTOला त्रास होऊ नये। जो आम्ही एक गाडीचा खर्च 1500 रुपये येतो, तिथं 15,000 रुपये आम्हाला त्या ह्याला द्यावे लागतात, त्याच्याऐवजी आम्ही 3000 रुपये भारत सरकारला द्यायला तयार आहे। आम्हाला ट्रेड सर्टिफिकेट मिळण्याची विनंती करतो। आणि जर आता हे जर नाही झालं तर आम्ही आता राहुल गांधीला, आम्हाला जर तारीख मिळाली तर आम्ही राहुल गांधीला पुढच्या महिन्यात भेटायला जाणार आहोत।